जगाला तारण, शांती, प्रेम आणि आनंद देण्यासाठी देवाने प्रभू येशू ख्रिस्तांना पाठवले, असे प्रतिपादन रेव्हरंड निलेश अघमकर यांनी केले. ख्रिसमस निमित्त अकोला शहर आणि जिल्ह्यात नाताळाचा सण मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस असलेला ख्रिसमस अर्थात नाताळ अकोला शहर आणि जिल्ह्यात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. जगाला तारण, शांती, प्रेम आणि आनंद देण्यासाठी देवाने येशू ख्रिस्तांना भूतलावर पाठवले, असे प्रतिपादन रेव्हरंड निलेश अघमकर यांनी केले. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्चमध्ये आयोजित प्रार्थना सभेत त्यांनी ख्रिसमसचा संदेश दिला. यावेळी त्यांनी प्रभू येशूंच्या प्रेम, बंधुभाव, त्याग आणि सत्याच्या शिकवणीचा समाजाने अंगीकार करावा, असे आवाहन केले. सध्याच्या संघर्षमय आणि अस्थिर जगात येशूंच्या शांती आणि माणुसकीच्या संदेशाची अधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ख्रिसमस निमित्त अकोल्यातील सुमारे 160 वर्षांचा इतिहास असलेली ख्रिश्चन कॉलनी रंगरंगोटी आणि रोषणाईने झगमगून निघाली होती. शहरातील चर्चेसमध्ये विशेष सजावट करण्यात आली होती. अनेक ठिकाणी येशूंच्या जन्माचे देखावे साकारण्यात आले होते, तर ख्रिसमस ट्री आणि दिव्यांच्या माळांनी परिसर उजळून निघाला होता. 24 डिसेंबरच्या रात्री कॅरल पार्टीच्या माध्यमातून ख्रिस्त जन्माची गीते घरोघरी गायली गेली. सांताक्लॉसच्या वेशातील युवक युवती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आता पुढील 8 दिवस अकोल्यात ख्रिस्त जयंतीचा आनंदोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे.